मुरुम तालुका उमरगा दिनांक 21/6/2025 रोजी श्री माधवराव पाटील महाविद्यालयाच्या मैदानावर आंतरराष्ट्रीय योग दिन शनिवारी 21 तारखेला मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला आहे। सकाळी 6 वाजता उमरगा येथील योगगुरु देवराज गरड यांच्या मार्गदर्शनाखाली विविध योगासने, प्राणायाम आणि ध्यान सत्रांचे आयोजन करण्यात आले होते। यावेळी माजी मंत्री तथा भाजप नेते बसवराज पाटील, जिल्हा बँकेचे अध्यक्ष बापूराव पाटील यांनी योग आणि प्राणायाम करून विशेष सहभाग नोंदवला। प्राचार्य डॉक्टर अशोक सपाटे, उपमुख्याध्यापक उल्हास गुरगुरे, रोटरी क्लब मुरुम सिटीचे अध्यक्ष कमलाकर मोटे, रशीद शेख, गोविंद पाटील, श्रीकांत बेंडकाळे, सुरेश शेळके, साई टाचले, गणेश अंबर, सुधीर चव्हाण, सुजित शेळके, अनुराधा जोशी, सच्चिदानंद अंबर, डॉक्टर प्रताप सिंग राजपूत, प्राध्यापक डॉक्टर सुभाष हुलपल्ले, डॉक्टर राजेंद्र गणापुरे, डॉक्टर राम बजगिरे, प्राध्यापक, शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी, कार्यकर्ते आदींनी पुढाकार घेऊन योगाचे धडे घेतले। संयुक्त राष्ट्रसंघाने 2015 पासून 21 जून हा आंतरराष्ट्रीय योग दिन म्हणून घोषित केला आहे। कार्यक्रमाचा उद्देश सर्वसामान्यांमध्ये योगाची जागरूकता वाढवणे आणि निरोगी जीवनशैलीचा प्रसार करणे हा होता। योगाचे शारीरिक, मानसिक आणि आध्यात्मिक महत्त्व अधोरेखित करण्यासाठी दरवर्षी हा दिवस साजरा केला जातो। यंदाच्या योग दिनाची थीम म्हणजे योग फॉर सेल्फ अँड सोसायटी, स्वतःसाठी आणि समाजासाठी योग। यावेळी शहरातील श्री माधवराव पाटील महाविद्यालयातील राष्ट्रीय सेवा योजना विभाग, माधवराव पाटील कॉलेज ऑफ फार्मसी, प्रतिभा निकेतन इंग्लिश स्कूल, प्रतिभा निकेतन विद्यालय, विविध संघटनांचे पदाधिकारी, योगप्रेमी नागरिक बहुसंख्येने उपस्थित होते। डोळे बंद, मन शांत। ओम हे सर्वव्यापी आहे, ओम हे पवित्र आहे। ओमचा उच्चार आपल्या शरीराला आणि मनाला पवित्र करत असतो। आता 2 मिनिटासाठी आपण ध्यान करणार आहोत। डोळे बंद, मन एकाग्र, मनाला निर्विचार, शरीराला निर्विकार करा। येणारा विचार हळूहळू बंद। अनावधानाने आपण दररोज कितीतरी फाईलमध्ये अपडेट करत असतो। विनाकारण आपण फाईल आतमध्ये जमा करत असतो, मग एका दिवशी मोबाईल हँग होतं बघा। त्याच्यासाठी थोडंसं मेडिटेशन इज बेस्ट मेडिसिन। ध्यान हे सर्वोत्तम औषध आहे। अगदी सहज व्हा, थोडेसे खांदे उतरलेले चेहऱ्यावर। GTV मराठी प्रतिनिधी विशाल देशमुख, मुरुम तालुका उमरगा, जिल्हा धाराशिव।